नमस्कार भाऊ. नमस्कार. आमदार किशोर भाऊ दराडे बोलताय. बोला. कुठे मी निफाडलाय का हो भाऊ? मी बस करतो म्हणून सांगितलं नाही. काय काय मी बस करतो म्हणून सांगितलं नाही. कुठे? सांगेन किती परवा नाही नाही, मला नाही काही सांगितलं. आमची चर्चा झाली. बरं. कशासाठी? म्हटलं का मला पक्ष करायला क्लिअर होता. मला पक्ष करा भाऊ तुम्हाला एकदम मोकळं सांगू, हे बघा आपण काय लांबचे नाही, एकमेकांचे नातेवाईक आहे, पण तुमच्या घरात एक आमदारकी आहे. आता एक आमदारकी आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय, आम्हाला गोल्डन चान्स आहे, मिळेल आम्हाला असं वाटतंय असं, आणि आम्ही आता पुढे जातोय. मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते. ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही. मी बघा मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होत्या, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे. अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे. उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल. अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका. उलट आम्ही फ्रेम करू का दराड्यांच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली. मग आम्ही कुठं, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना. आम्ही कुठं काही भूमिका आमच्या काय असं काही नाही. भाऊ मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, पण तुम्ही पण थोड्या भावाने समजून घ्या का आम्हाला पण त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे. कुठेतरी आमच्या मागे पण कार्यकर्ते समर्थक आहे, त्यांची पण कामं करायचे. जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा आमचा आहे. तुम्ही बघता गणेश भाऊंची कामाची शैली बघता, माझी बघता. आम्हाला वाटतं ही संधी आम्हाला मिळाली पाहिजे. मग आता द्या तुम्ही ती संधी. लागलं तर पुढच्या 6 वर्षांनी आम्ही कुणाल भाऊसाठी ती संधी देऊन टाकू. बस अजून काय सांगू. आणि जिथे पुढे तुम्हाला आमची गरज पडेल आम्ही येणार. तुम्ही आता आमच्या मागे राहा, भविष्यात आम्ही तुमच्यासाठी थांबू. मग आता ही संधी परत एकदा आम्हाला द्या, भविष्यात आम्ही तुमच्यासोबत कायम राहू आणि आपले ऋणानुबंध कायम राहतील. परत काय येतील जातील, पण तुम्ही जे म्हणता ना बाबा तुझं वय नाही, 100% वय नाही, चान्स येतो, पण अशी संधी परत येत नाही आयुष्यात, लक्षात घ्या. हे बघा भाऊ 100% त्या गोष्टी कुठे जात नाही, पण मतदारांना उपलब्ध असणारा पण माणूस लागतो एक, हे लक्षात घ्या. हे बघा ज्याच्या नशिबात भाग्यरेखा आहे ती 22 तारखेला कळत. आपण आज त्याच्याबद्दल काही चर्चा करण्यात मजा नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती की तुम्ही ही संधी मला द्या. नाही आम्ही कधी म्हणणार नाही असं. मी कोणाजवळ बोललो पण नाही. आम्ही ठरवलंय, म्हणजे मी गणेश दादा लागलो होता तू लढ, पण त्याची मानसिकता आता तुम्ही मला पक्षापुढे जाता येणार नाही आणि मी थांबवू शकत नाही. नाही भाऊ जे हे बघा, नाही असं नाही भाऊ. ही निवडणूक या प्रक्रियेत या गोष्टी चालणार. तुम्ही तेवढा मनाचा मोठेपणा ठेवा. माझा व्यक्तिगत तुमच्या असं काही मी खूप नाही हो, नाही भाऊ ही निवडणुकीचा कालावधी नाही असं नाही. चिखलपेट केलीच नाही मी. फक्त सांगितलं संस्थेचा विस्तार केला, संस्थेत चुकीचं काम केलं असं नाही म्हटलं मी काही. ठीक आहे भाऊ, ठीक आहे, काही विषय नाही. चालेल भाऊ, चालेल, ठेवू का? ती कोणती ऑडिओ क्लिप आहे मी पण बघेल आणि ती आम्ही फॉरेन्सिकला देऊ, दुसऱ्या ऑर्गनायझेशनला देऊ आणि त्यांच्याकडनं ते तपासून घेऊ. कुठेतरी उशीर नाही झाला, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहे? नाही, मला वाटलं होतं की हा गैरसमज झालेला आहे त्यांचा आणि तो गैरसमज दूर होईल आणि 3 वाजेपर्यंत मी पण एक अपेक्षा ठेवून होतो. स्वाभाविक आहे, कारण महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी माझे वडिलांनी फॉर्म भरलेला आहे. मला मगाशीच माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की अशी तुमच्या नावाची क्लिप त्या ठिकाणी फिरत आहे आणि मग मी त्या ठिकाणी ती क्लिप बघितली आणि मला म्हणजे खूप विरोधकांची क्यू आली की किती कोणत्या स्तरावरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला विरोध करताय. आणि जिल्ह्याच्या राजकारणात काम करत असताना संघर्ष हा अटल आहे,
परंतु एवढं नक्की आहे का विरोधकांनी जे काही षडयंत्र या ठिकाणी रचलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी ते यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल. तुमचा स्पष्ट दावा आहे की ही जी क्लिप आहे ही षडयंत्रातून आली आहे? 100%. मी जर इतक्या कॉन्फिडेंटली आपल्याशी बोलतो आहे, माझा कॉन्फिडन्स तुम्ही याच्या चॅनलच्या माध्यमातून जर बघत असाल, जर मी तर सांगतो आहे ना की तुम्ही कुठलंही ऑर्गनायझेशन असेल, कुठलीही लॅबोरेटरी असेल त्या ठिकाणी किंवा कुठलाही एखादी सिस्टीममध्ये जाऊन ती ऑडिओ तुम्ही चेक करा, फॉरेन्सिकला द्या, तिथे चेक करा. आणि जर ती माझी व्हॉईस असेल, तो माझा आवाज जर असेल, तर गणेश भाऊ, गोकुळ भाऊ सांगतील ते शिक्षा मी भोगायला तयार आहे, काय अडचण नाही. एक परिवार म्हणून, कारण आम्ही एक परिवार आहोत म्हणून.